जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे ते 4 विषय आहेत. ते विषय आहेत पहिले की चीन आपल्या देशामधले असलेले अल्पसंख्याक म्हणजे तिबेटन, त्याच्यानंतर शिनजियांगमधले मुस्लिम्स, इनर मंगोलियामधले बुद्धिस्ट यांच्यावरती कसा अत्याचार करतो आहे, आपली भाषा त्यांच्यावरती लादून त्यांच्याविषयी आपण थोडंसं बोलू. दुसरा विषय जो आपला असेल, की सध्या अफगाणिस्तानमधून जी अ, जे अमेरिकन सैन्य आहे, ते परत यायला मागतं आहे. त्याकरता तिथे वाटाघाटी सुरू आहेत आणि या वाटाघाटीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो काम असतं, ते अर्थात पाकिस्तान करतं आहे अमेरिकेला मदत करायचं आणि ते भारताला आत येऊ देत नाहीयेत. परंतु आता एक अतिशय महत्त्वाची घटना झाली, की या वाटाघाटीमध्ये भारताला सुद्धा एक निमंत्रण मिळालेलं आहे. याचा भारताच्या सुरक्षेवरती नेमका परिणाम काय होतो याच्याविषयी बोलू. तिसरा जो विषय आहे तो आहे, की ब्रिटिश संसद म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट याच्यामध्ये त्यांनी भारताच्या अंतर्गत बाबतीमध्ये नाक खुपसायला सुरुवात केलं आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केलं आहे, की तुम्ही जे खालिस्तानचे लोकं आहेत त्यांना त्यांच्या ह्युमन राइट्सचं व्हायोलेशन करतात. तुम्ही असं करता, तुम्ही तसं करता. ब्रिटनला हे कळालेलं नाहीये, की त्यांनी भारतामधून ते 1947 मधनं गेले होते आणि भारताच्या अंतर्गत बाबीविषयी बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही आणि भारताची पार्लमेंट म्हणजे भारताची संसद ही सुप्रीम आहे. जर आम्ही आमच्या पार्लमेंटमध्ये ब्रिटनविषयी बोललो, की ब्रिटनमध्ये त्यांचं जे आयर्लंड नावाचं राज्य आहे, त्यांना वेगळं व्हायचं आहे, त्याच्याविषयी काय? किंवा त्यांचे जे त्यांचे जे एक प्रिन्स आहेत, ते ब्रिटनचे जे राजकीय कुटुंब आहे, त्यांच्यापासून वेगळं व्हायला मागतायत. त्यांच्याविषयी आम्ही बोलायला पाहिजे का? अर्थातच नाही. ते ब्रिटनच्या अंतर्गत मामले आहेत. तर त्याच्याविषयी आपण नंतर बोलू, की ब्रिटन असं का करतं आहे? आणि तिसरं किंवा चौथं जे आहे, भारतीय नौदलामध्ये कारंज किंवा कारंजा म्हणून एक पाणबुडी आहे. त्याचं आजच आगमन झालेलं आहे. तर त्याचा नेमका भारताला काय फायदा होईल या विषयावरती आपण बोलू. तर सुरुवात करूया आपण पहिले, की चीन आपली भाषा त्यांच्या अल्पसंख्याकावरती कशी लादते आहे. आज चीनमध्ये 50 लाख तिबेटन्स हे तिबेटमध्ये आहेत. 2 कोटी उयगर मुस्लिम्स हे शिनजियांग या प्रांतामध्ये आहेत, की जे अल्पसंख्याक आहेत. जवळ-जवळ 15 ते 20 लाख मंगोलियन्स तिथे राहतात आणि इतर जाती जमाती मिळून 10% ही चीनची लोकसंख्या होते. चीनला त्यांचा जो धर्म आहे, त्यांची जी भाषा आहे, त्यांची जी संस्कृती आहे, त्यांचं जे कल्चर आहे, त्यांना हे सगळं नष्ट करून पूर्णपणे त्यांना चीनी बनवायचं आहे. तर चीननी पहिले टू लँग्वेज फॉर्म्युला सुरू केला, ज्यामध्ये तिबेटमध्ये शिक्षणाकरता एक भाषा तिबेटन होती आणि दुसरी भाषा ही चीनी होती. रिपीट करतो, चीनी होती. तिबेटन्सना चीनी अजिबात येत नाही. शिनजियांगमध्ये सुद्धा जे मुसलमान आहेत, त्यांना चीनी फारसं येत नाही. मंगोलियामध्ये जे लोकं आहेत, त्यांची स्वतःची भाषा आहे, त्यांची स्वतःची संस्कृती आहे. तर चीननी काय केलं, की तुम्ही कुठलाही धर्म पाळायचा नाही. मग तो मंगोलियातला बुद्धिस्ट धर्म असो, की शिनजियांगमधला इस्लाम असो, की तिबेटमधला बुद्धिस्ट असो, की इतर काही त्यांचा जो काही धर्म असेल तो असो. तर म्हणून त्यांनी त्यांची जी धर्मस्थळं आहेत, ती बंद केलेली आहेत. तिथे रोजा पाळायचा नाही. तिथे अ, ब जे मस्जिदीचं जे चिन्हीकरण व्हायला पाहिजे, म्हणजे मस्जिदीचा जो शेप असतो, तो चीनच्या प्रकारचा पाहिजे. तो अ, जो सौदी अरेबियामध्ये असतो, तशा प्रकारचा असणार नाही, वगैरे, वगैरे. तर याच्यामध्ये त्यांनी जे आता सर्वात मोठं आक्रमण केलेलं आहे, ते म्हणजे भाषेचं आक्रमण. त्यांनी केलं काय, की तिबेटमध्ये 2च भाषा वापरल्या जातील. एक तर तिबेटन आणि दुसरं चीन आणि आता त्यांनी सगळ्या कॉलेजेसमध्ये चीनी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे कॉलेजेस आणि शाळांमध्ये.
आणि होतं काय, की जे कोणी तिबेटन भाषा चा वापर करून शिकायचा प्रयत्न करतं, त्यांना जास्त मार्क्स दिले जात नाही. त्यांना सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जात नाही. तर त्याच्यामुळे आता काही जण हे चीनी भाषेकडे वळलेले आहेत आणि ते मुद्दामच चीनी भाषेला जास्त महत्त्व देतात. ज्यामुळे तिथले आता लोकं हे फक्त चीनी वापरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तिबेटन भाषा ही विसरली जाईल, शिनजियांगची भाषा ही विसरली जाईल. त्यांच्या कल्चरवरती अटॅक होईल. त्यांची जी धर्मस्थळं आहेत, हे टुरिस्ट स्पॉट बनलेलं आहे वगैरे. तर थोडक्यात ते तिबेटचं, शिनजियांगचं, इनर मंगोलियाचं आणि इतर काही भाग त्यांचं ते चीनीकरण करत आहेत आणि त्यांनी आज तिबेटमध्ये जे हान चायनीज आहेत, जे मेनलँड चायनीज आहेत, त्यांची संख्या ही जास्त झालेली आहे आणि चीनी हे तिथे आता जास्त संख्येमध्ये आलेले आहे आणि नेमकं हेच शिनजियांगमध्ये पण झालेलं आहे. नेमकं हेच झालेलं आहे अर्थातच इनर मंगोलियामध्ये. तर त्याच्यामुळे हे सगळे लोकं आपल्याच प्रदेशामध्ये आता अल्पसंख्याक बनलेले आहेत. तिबेटमध्ये उयगर मुस्लिम्स शिनजियांगमध्ये, मंगोलियन्स हे इनर मंगोलियामध्ये आणि तिथे आता जास्त जी संख्या आहे ती हान चायनीज यांची आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी उयगर मुस्लिम्स जे आहेत त्यांना 20 लाख लोकांना तुरुंगात टाकलेलं आहे आणि त्यांना फोर्स्ड लेबर करण्याकरता चीनच्या वेगवेगळ्या भागात पाठवलं जातं. तिथे त्यांना सक्त मजुरीही करावी लागते. ज्यामुळे त्यांना सगळीकडे पसरवल्यामुळे त्यांचं जे रेझिस्टन्स होतं, ते जे चीनच्या विरुद्ध कारवाई करायची, ते आता पूर्णपणे थांबलेलं आहे. म्हणजे थोडक्यातच चीन भाषेचं आक्रमण करतो आहे, संस्कृतीचं आक्रमण करतो आहे, धर्माचं आक्रमण करतो आहे आणि कम्युनिस्ट पार्टी तिथे ऑल इन ऑल सगळं बनलेली आहे. बाकी कशावरती सुद्धा बोलण्याकरता तिथे कुणालाही संधी दिली जात नाही. तर याच्याकरता आपण करायला काय पाहिजे? अर्थातच हा इश्यू आपण युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये मांडायला पाहिजे. शिनजियांगचा असो की तिबेटन्सचा असो, की त्यांच्यावरती कसे अत्याचार होतात. कारण युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिलमध्ये भारताविषयी बोललं जातं, काश्मीरवरती बोललं जातं. परंतु जे 20 लाख उयगर मुस्लिम तुरुंगामध्ये आहेत, त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही. जे ह्युमन राईट्स व्हायोलेट केले जातात तिबेटन्सचे, त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही. तर हा एक आपण चीनच्या विरुद्ध हे आक्रमण आपण नक्कीच युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये करायला पाहिजे. दुसऱ्या विषयावरती मी येतो, ते म्हणजे अफगाणिस्तानमध्ये चाललेल्या वाटाघाटी. नेमकं काय होतं आहे? काय होणार आहे? अमेरिकेचं सैन्य 20 ते 25,000 हे अफगाणिस्तानमध्ये आहे. सध्या तिथे 4 देश वाटाघाटीमध्ये गुंतलेले आहेत. एक म्हणजे अफगाणिस्तान स्वतः, ज्यांचं सरकार अब्दुल गनी खान तिथे आहेत आणि अब्दुल्ला हे त्यांचे डिफेन्स मिनिस्टर आहेत. तर एक म्हणजे तिथलं सध्याचं डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट. दुसरं आहे अमेरिका अर्थात. तिसरं आहे तालिबान, की जे सत्तेमध्ये येणार जर अमेरिका तिथून परत चाललं गेलं तर, कारण ते अतिशय क्रूर आहेत आणि अफगाणिस्तान सरकार तिथे टिकू शकणार नाही आणि तालिबान कोणाच्याही बरोबर पॉवर शेअर करायला तयार नाही. चौथं आहे चीन. आता चीनचा यांच्याशी काय संबंध? परंतु पाकिस्ताननी चीनला आत ओढलं आहे. आणि पाचवा आहे रशिया. रशियाचा थोडाफार संबंध आहे कारण कझाकिस्तान, किर्गिस्तान जे पहिले रशियाचे देश होते, त्यांच्या बॉर्डर्स या अफगाणिस्तानला लागलेल्या आहेत. आणि रशियाने सुद्धा 80च्या दशकामध्ये अफगाणिस्तानमध्ये आक्रमण केलं होतं. तर हे 5-6 देश तिथे वाटाघाटीमध्ये आहे. इथे भारताला स्थान नव्हतं. इथे भारताचं स्थान का महत्वाचं आहे? कारण जर अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली, तर तालिबानचे जे हजारो तालिबानी दहशतवादी आहेत, ते फ्री होतील. त्यांना काही काम उरणार नाही आणि त्यांना मग पाकिस्तान भारताच्या काश्मीरमध्ये आणि इतरत्र घुसवून आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करेल. म्हणून भारताच्या दृष्टीने तिथे जे सध्याचं जे सरकार आहे, तेच टिकून राहणं महत्वाचं आहे. अमेरिकन सैन्य जोपर्यंत शक्य आहे तिथे राहणं चांगलं आहे. कारण ते तालिबानवरती नजर ठेवून असतात आणि कुठलेही दहशतवादी दिसले, की त्यांच्यावरती ते ड्रोनच्या मदतीने हल्ले करतात. तर म्हणजे भारताच्या दृष्टीने अमेरिकन सैन्य तिथे राहणं महत्वाचं आहे. सध्याचं सरकार तिथे टिकून राहणं महत्वाचं आहे. कारण अफगाणिस्तानच्या जनतेला भारताविषयी बऱ्यापैकी प्रेम आहे.
त्यांना पाकिस्तानविषयी फारसं प्रेम नाही. परंतु पाकिस्तान तालिबानला मदत करून तिथे तालिबानची राजवट आणू इच्छितो, की जे भारताकरता धोकेदायक आहे. परंतु आजची चांगली बातमी अशी, की जी आजच वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे, की ती म्हणजे आता अमेरिकेने भारताला सुद्धा या वाटाघाटीमध्ये सामील केलं आहे. कारण अमेरिकेला भीती वाटते, की रशिया, चीन आणि तालिबान आणि पाकिस्तान मिळून तालिबानची तिथे राजवट आणतील, ज्यामुळे जगाच्या शांततेला धोका निर्माण होईल, ज्यामुळे अल-कायदा, आयसिस सारखे जे दहशतवादी गट आहे, यांना अजून मोठं जीवनदान मिळेल आणि जगामध्ये दहशतवाद हा वाढेल. जे अर्थातच जगाला नको आहे, अमेरिकेला नको आहे, कोणालाही नको आहे. तर म्हणून हे थांबवण्याकरता आता भारताला त्याच्यामध्ये ओढलं गेलेलं आहे. ही भारताकरता चांगली बातमी आहे आणि आपण आपला तिथे असलेलं वजन याचा वापर करून सध्याचं सरकार टिकेल तर फार चांगलं होईल. त्याकरता प्रयत्न करावे. जास्तीत जास्त तालिबानच्या बरोबर पॉवर शेअरिंग ही होऊ शकते. परंतु एकटं जर तालिबाननी जर तिथे राज्य करायचं म्हटलं, तर आपल्याला खूपच मोठा धोका निर्माण आहे. जो आपण जेव्हापर्यंत शक्य आहे, तोपर्यंत तो टाळायला पाहिजे आणि आता तो टाळण्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत मिळेल. कारण पुन्हा एकदा पाकिस्तानला काश्मीरमध्ये आग लावायची आहे. तिसऱ्या मुद्द्यावरती मी येतो, तो म्हणजे ब्रिटिश संसदेमध्ये जे लेबर पार्टी तिथे 2 पक्ष आहेत. एक आहे लेबर पार्टी, दुसरं आहे कन्झर्व्हेटिव्ह पार्टी किंवा लेबर किंवा हुजूर पार्टी. तर लेबर पार्टी ही एक भारत विरोधी समजली जाते. कारण ते तिथे असलेले जे ब्रिटनमध्ये जे मुस्लिम स्थायिक झालेले आहेत, त्यांच्या मताने निवडून येते. खालिस्तान्यांना त्यांचा सपोर्ट असतो आणि आपल्याला आठवत असेल, की ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, त्यावेळेला लेबर पार्टी हीच पॉवरमध्ये होती. ते काही न करता तिथून भारतात मधून चालले गेले 1947 मध्ये आणि पुढचं 1 वर्ष त्यांच्या जाण्यामुळे भारतावरती युद्ध लादलं गेलं, जे अर्थात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालं आणि हजारो, लाखो भारतीय, मग ते हिंदू असो की मुसलमान असो, हे तिथे झालेल्या दंगलीमुळे मारले गेले. हे त्यावेळेला त्यांचं काम होतं, की अशा प्रकारची लॉ अँड ऑर्डर खराब न करता जायला पाहिजे. परंतु ते गेले आणि केवढा प्रचंड हिंसाचार झाला, हे आपल्याला माहिती आहे. आता तो तर झाला इतिहास. परंतु आता हे खालिस्तानांना मदत करतात लेबर पार्टी. आता हे मदत करतात जे काश्मीरी दहशतवादी आहेत त्यांना आणि त्यांच्याविषयी बोलतात. तर आता त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विषय उठवला, की शेतकरी आंदोलन, खालिस्तान वगैरे, वगैरे, काश्मीर. आता हा विषय जे भारताचे अंतर्गत मामले आहेत, पंजाबमध्ये काय होतं आहे, काश्मीरमध्ये काय होतं आहे, शेतकरी आंदोलन जे होतं त्याच्यामध्ये करायला काय पाहिजे, परंतु हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हे डिस्कस करू इच्छितात. आता प्रश्न असा आहे, की आपल्या देशाच्या संसदेमध्ये आपण डिस्कस करायचं का, की प्रिन्स जो हॅरी का कोणतरी आहे, त्याची बायको मेगन ती आता ब्रिटिश जे म्हणजे जे त्यांचं राणी आहे, त्यांच्यापासून वेगळं व्हायला मागते. हे विषय आम्ही डिस्कस करायला पाहिजे का? ते पेपरमध्ये येत आहे. ती अतिशय नाखुश आहे, जी क्वीन एलिझाबेथ आहे तिच्याविषयी. दुसरं आयर्लंड नावाचा ब्रिटनचा भाग आहे, त्याला स्वतंत्र व्हायचं आहे. तर त्याला आपण सपोर्ट करायचा का? की त्याचा पण विषय आपण डिस्कस करायचा का? ब्रिटनमध्ये कोरोना हा प्रचंड वेगाने वाढतो आहे. तर त्याच्याविषयी आपण भारतीय पार्लमेंटमध्ये डिस्कस करायचा का? की ब्रिटनमध्ये कोरोना वाढायला नको. आम्हाला ब्रिटिश लोकांविषयी खूप काळजी वाटते आहे. आम्ही त्यांना थोडीशी व्हॅक्सिनेशन द्यायचा प्रयत्न करतो. त्यांनी भारतात येऊन व्हॅक्सिनेशन घ्यावं वगैरे, वगैरे. तर या इंटरनल गोष्टी असतात. आंतरराष्ट्रीय राज्यकारभारामध्ये असं मानलं जातं, की अशा गोष्टींवरती बोलायला नको. जर काही असा इश्यू असेल, की ज्याचा पूर्ण जगाशी संबंध आहे, म्हणजे जसं ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा जसं दहशतवाद आहे, तर असे विषय डिस्कस केले जाऊ शकतात. परंतु देशाच्या आत काय होतं आहे, त्याच्याविषयी डिस्कस करायला दुसऱ्या कुठल्याही देशाला अजिबात अधिकार नाही आणि हे ब्रिटनला आपण सांगितलं आहे. परंतु त्यांच्यावरती काही परिणाम होत नाहीये. मग करायचं काय? तर मला वाटतं करायला असं पाहिजे, हे जे ब्रिटनचे जे एम-पीज आहेत, एम-एल-ए जे आहेत, हे जे असे विषय डिस्कस करतात, त्यांना आपण भारताचे शत्रू म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे,
की हे दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांना भारतामध्ये आत यायला अलाउड करायला नाही पाहिजे. अनेक असे ब्रिटनमधले काही नागरिक आहेत, जे म्हटले तर पी-आय-ओ आहेत, म्हणजे पीपल ऑफ इंडियन ओरिजिन आहेत किंवा एन-आर-आय आहेत, म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत, म्हणजे ज्याचा भारताशी संबंध आहे. परंतु मदत करतात कोणाला? काश्मीरी दहशतवाद्यांना किंवा खालिस्तानी दहशतवाद्यांना. तर असे लोकं ते जरी भारतीय मूळ निवासी असतील, तरी पण त्यांना आपण भारताचे शत्रू म्हणून घोषित करायला पाहिजे आणि त्यांना भारतामध्ये येऊ द्यायला नको. कारण भारतामध्ये कोणी यावं, व्हिसा घेऊन, पासपोर्ट घेऊन ते आपल्यावरती असतं. त्यांना हा धडा शिकवलाच पाहिजे. जर तुम्ही भारताला तोडण्याच्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला याच्यापुढे भारतामध्ये प्रवेश नाही. त्यांना एक मोठा शॉक द्यायला पाहिजे. कारण अशा प्रकारचे हे एन-आर-आयज, अशा प्रकारचे हे पी-आय-ओज ब्रिटनमध्ये आपल्याला त्रास देत आहेत. हे आपल्याला कॅनडामध्ये त्रास देत आहेत, ज्याच्याविषयी मी आधी बोललो होतो. जे आपल्याला काही प्रमाणामध्ये इव्हन यू-एस-एमध्ये त्रास देत आहेत. तर यांना धडा हा शिकवला गेलाच पाहिजे. भारत तोडण्याच्या गोष्टी तुम्ही भारताच्या बाहेर जाऊन बोलू शकत नाही. आम्ही सुद्धा तुमच्या विरुद्ध कारवाई करू शकतो. तर हे ब्रिटन पार्लमेंटला हा धडा शिकवायलाच पाहिजे. माझा शेवटचा मुद्दा जो आजचा आहे, तो म्हणजे भारतीय नौदलामध्ये कारंज नावाच्या एक पाणबुडीचं आगमन. याचा नेमका आपल्या सुरक्षेवरती काय परिणाम होतो? पहिले तर सर्वात महत्त्वाचं, की आत्मनिर्भर भारतच्या खालती ही पाणबुडी बनवली आहे. ही माझगाव डॉक्स जे मुंबईला आहे, आपल्याला कल्पना असेल, तिथे ही बनलेली आहे. अर्थात फ्रेंच गव्हर्नमेंटच्या सहाय्याने आपण बनवलेली आहे. तर याचा मुख्य फायदा काय होतो, की जसं काही दिवसापूर्वी आपल्या मुंबईच्या पॉवर याच्यावरती डिस्ट्रिब्युशन नेटवर्कवरती हल्ला झाला होता 12 ऑक्टोबरला टू बी प्रिसाइज. तर तशा प्रकारचे बग्स, तशा प्रकारचे ट्रोजन हॉर्सेस, तशा प्रकारचे व्हायरस या याच्या जी कमांड कंट्रोल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कोणीही घालू शकत नाही. हा एक नंबर एक मुद्दा झाला. याच्यामुळे आपल्याला युद्ध काळामध्ये कुठलाही धोका निर्माण होणार नाही. दुसरं, जॉब्स हे आपल्या भारतीयांना मिळतात. त्याचा फायदा आपल्याला होतो. तिसरं असं, की ही जी पाणबुडी आहे, ही बऱ्यापैकी अत्याधुनिक आहे. भारतीय नौदलाकडे 30 पाणबुड्या असायला पाहिजे, पण सध्या त्यांच्याकडे 20 पाणबुड्या पण नाही. म्हणजे 10 पाणबुड्या कमी आहे आणि अजून 3-4 पाणबुड्या पुढच्या काही वर्षामध्ये त्यांना बाहेर काढणार आहे. कारण पाणबुडीचं आयुष्य जे असतं ते 25 ते 30 वर्ष समजलं जातं. त्यानंतर त्यांना बाहेर काढावंच लागतं. इमॅजिन करा, की आपण 15 वर्षानंतर आपले ज्या मोटर कार्स आहेत त्यांना बाहेर काढतोय. मात्र पाणबुड्या आणि विमानं आपण 30-30, 40-40 वर्ष वापरतो आहे. म्हणजे किती धोकेदायक परिस्थितीमध्ये आपण त्यांचा वापर करतो आहे, हे लक्षात यावं. म्हणून मिक्सचे ॲक्सिडेंट कसे होतात याच्याविषयी आपल्याला कल्पना आहे. परंतु आता या ज्या पाणबुड्या भारतामध्ये बनतायत, 3 पाणबुड्या बनल्या आहेत आणि अजून 2 बनत आहेत. ज्यामुळे आपली पाणबुड्यांची जी संख्या कमी-कमी होत होती, ती आता थांबेल आणि आपल्या येणाऱ्या काळामध्ये जेवढी संख्या आपल्याला पाहिजे, तेवढी बनवण्यामध्ये आपल्याला मदत मिळेल. या पाणबुडीची काही वैशिष्ट्य अशी, की त्याचं मी फक्त विश्लेषण करतो आहे. त्याची लांबी, रुंदी याच्याविषयी मी बोलत नाहीये. पण त्याचा नेमकं फायदा काय हे सांगायचा प्रयत्न करतो. ही 50 दिवस पाण्याच्या खालती राहू शकते. आणि ही नेमकं काय काम करू शकते? तर जर पाकिस्तानच्या किनारपट्टीवरती हल्ला करायचा असेल, तर ही 1200 नॉटिकल मैल किंवा जवळ-जवळ 2400 किलोमीटर दूर जाऊ शकते. म्हणजे पाकिस्तानवरती हल्ला करणं तिला शक्य आहे. मलक्काची जी समुद्रधुनी आहे, जिथून चीनचा 80% व्यापार जातो, तिथपर्यंत जाणं हिला शक्य आहे. इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागरामध्ये तिला कुठेही जाणं शक्य आहे. म्हणजे भारताचे शत्रू चीन आणि पाकिस्तान यांच्या विरुद्ध ते कुठेही लढाई करू शकतात. ही तिसरी बाब आहे. चौथं, ज्यांच्यावरती जी शस्त्र लागलेली आहेत, 2 प्रकारची आहेत. एक आहे मिसाइल्स म्हणजे क्षेपणास्त्र आणि दुसरं आहे टॉर्पेडो. म्हणजे हे पाण्याच्या बाहेर आतून मारलं जाणारं शस्त्र असतं. तर हे या दोन्हीमुळे चीन आणि पाकिस्तानचं कुठलंही लढाऊ जहाज, मग ते फ्रिगेट असो, की डिस्ट्रॉयर असो, की एअरक्राफ्ट कॅरियर असो, त्यांच्यावरती ते हल्ला करू शकतो. याच्याशिवाय याच्यामध्ये स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या प्रमाणामध्ये करण्यात आला आहे. स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापरचा अर्थ असा होतो, की कुठलीही पाणबुडी ही रडारवरती दिसते.
म्हणजे जे आपले सेन्सर्स असतात, रडार्स किंवा सेन्सर्स जे हेलिकॉप्टर्समध्ये असतील किंवा पाण्याच्या वरती टेहाळणी करणारी जी विमानं असतील, त्यांच्यावरती असतील किंवा ड्रोन्स जी पाण्याच्या वरती टेहाळणी करणार त्यांच्यावरती असतील, या सगळ्यांमध्ये कॅमेरे लागले असतात, रडार्स लागलेले असतात, ज्यामुळे पाण्याच्या खालती काय चाललंय हे त्यांना कळतं. परंतु इथे स्टेल्थ टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे या पाणबुड्या अशा प्रकारच्या रडार्सवरती दिसणं हे जवळ-जवळ अशक्य झालेलं आहे. याच्याशिवाय पाणबुडीला ओळखलं जातं, की ती आवाज पुष्कळ करते कारण इंजिनचा आवाज हा येतोच आणि त्याच्यामुळे जे ऑडिओ सेन्सर्स असतात, त्याच्यामुळे ती ओळखली जाते. परंतु आता होतं असं आहे, की त्याचा आपण ऑडिओ सिग्नेचर म्हणजे जो आवाज होतो तो इतका कमी केलेला आहे, की त्याच्यामुळे त्याला ऑडिओचा आवाज होऊन सुद्धा ते ओळखलं जाणार नाही. म्हणजे जर आपल्याला एका साध्या शब्दात म्हणायचं असलं, तर आपण बंदुकीची गोळी फायर झाली तर आवाज येतो. परंतु सायलेन्सर बंदुकी असतात. आपण जेम्स बॉन्डच्या मूव्हीमध्ये बघितलं असेल, तर ज्यावेळेला जेम्स बॉन्डची बंदूक फायर होते किंवा भारतीय सैनिकांकडे सुद्धा आहे. सायलेन्सर कार्बाईन, सायलेन्सर रायफल्स ज्या स्नायपर रायफल्स वापरल्या जातात, तर तिथे गोळी जरी फायर झाली तरी अजिबात आवाज येत नाही आणि त्यामुळे शत्रूला ती गोळी कुठनं फायर झाली हे कळत नाही. नेमकं हे तिथे पण तेच होतं, की त्याचा आवाज पूर्णपणे दाबून टाकलेला आहे. त्यामुळे शत्रूला यांना पकडणं हे खूप कठीण आहे. 50 दिवस ही डिझेल आणि इलेक्ट्रिकल वरती चालणारी पाणबुडी आहे आणि तसं म्हटलं तरी लहान आहे. त्याच्यावरती फक्त 8 अधिकारी आणि 35 सेलर्स एवढे फक्त बसतात. म्हणजे टोटली 43 लहान पाणबुडी आहे. पण लहान पाणबुडी जी असते, तिला शोधणं समुद्रामध्ये हे अतिशय डिफिकल्ट होतं. आणि ही पाणबुडी काय करू शकते? तर चीनच्या किंवा पाकिस्तानच्या बंदरावरती हल्ला करू शकते, त्यांच्या जहाजावरती हल्ला करू शकते, त्यांचे व्यापारी जहाजावरती हल्ला करू शकते. म्हणजे एका युद्ध नौकेला जी कामं करावी लागतात, ती सगळी त्यांना करता येतात. म्हणजे थोडक्यात हिला एक अष्टपैलू अशी पाणबुडी आपल्याला म्हणता येईल. तर या पाणबुडीचं आगमन ही भारताकरता अतिशय चांगली बात आहे. तर हे 4 मुद्द्यांवरती मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, की नंबर 1 मी पुन्हा रिपीट करतो, चीनी भाषेचा वापर करून चीन तिबेट, शिनझियांग, इनर मंगोलियावरती कसं आक्रमण करत आहे आणि त्याच्यावरती भारताने करायला काय पाहिजे. दुसरं अफगाणिस्तानच्या वाटाघाटीमध्ये भारताला सामील करण्यात आलं आहे, ज्यामुळे तालिबानवरती लक्ष ठेवण्याकरता, पाकिस्तान आणि चीनवरती लक्ष ठेवण्याकरता आपल्याला नक्कीच चांगली संधी मिळेल. तिसरं, ब्रिटिश संसद जी नाक खुपसते आहे, त्यांना धडा शिकवायला पाहिजे आणि जे अनिवासी भारतीय, मी रिपीट करतो, अनिवासी भारतीय भारताच्या बाहेर राहून भारताच्या विरुद्ध कारस्थाने करतात, त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. त्यांचा पासपोर्ट कॅन्सल करायला पाहिजे. त्यांना दिलेलं पी-आय-ओ कार्ड हे कॅन्सल करायला पाहिजे, ज्यामुळे ते भारतामध्ये येऊ शकणार नाही. त्यांना कळायला पाहिजे, जर तुम्ही आमच्या देश तोडण्याच्या जर बाबी केल्या, तर आम्ही तुम्हाला भारतात प्रवेश देणार नाही. आणि चौथं, ही कारंजा नावाची जी पाणबुडी आली आहे, त्याच्यामुळे आपली जी युद्ध क्षमता आहे, ही नक्कीच वाढली आहे. तर या 4 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. मला वाटलं आपल्याशी याविषयी बोलावं. मी आता थांबणार आहे आणि काही जर प्रश्न असतील, तर मी 1-2 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करीन. एक प्रफुल्ल खापरीकर जी बोलताहेत. जय हिंद प्रफुल्लजी. आपल्याला पण जय हिंद. आपल्या सगळ्यांचा रिस्पॉन्स हा बऱ्यापैकी असतो. आपण हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांशी शेअर करावे आणि त्याला लाईक करावे. त्याच्यानंतर प्रदीप नारायण कुडालकरजी म्हणतायत, की आपल्या उद्बोधनातून नेहमीच जागरूकपणा वाढीला लागतो. आपले सातत्य वाखाणण्यासारखं आहे. प्रदीपजी, आपल्या या रिमार्क्स विषयी धन्यवाद. परंतु महत्त्वाचं असं आहे, की याला आपण शेअर करा. कारण आज होतं काय आहे, की चुकीच्या बातम्या या जास्त पसरवल्या जातात. चांगली माहिती जी आहे, ती कधी पसरवली जात नाही. लक्षात ठेवा, आपला देश सुद्धा हे जे हायब्रिड वॉर चीन आणि पाकिस्तान आपल्या विरुद्ध लढतो आहे, त्याला बऱ्यापैकी प्रत्युत्तर देतोय, बऱ्यापैकी. म्हणजे अर्थात याच्याहून सुद्धा जास्त म्हणजे जसं आपली ती म्हणजे जे कॅप्टन विक्रम बात्राचं जे वाक्य होतं, "ये दिल मांगे मोर." अजून जास्त आपण आक्रमक व्हायला पाहिजे. आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याकरता तो पुढचा भाग आहे. परंतु आपण बऱ्यापैकी कारवाई करतोय. आपल्याला अजून एक कारवाईविषयी सांगतो, की व्हॅक्सिनेशनमध्ये भारत काय करतोय? आपली जी व्हॅक्सिन डिप्लोमसी आहे, अतिशय वेगाने पुढे जाते. त्याचा नेमका आपल्याला फायदा काय होणार आहे? 2020
हे वर्ष सगळ्यांच्या डोक्यात राहील. कारण या वर्षी चीनने सगळ्या जगाच्या विरुद्ध एक बायोलॉजिकल वर्ल्ड वॉर सुरू केलं. जैविक महायुद्ध सुरू केलं आणि त्यामध्ये लाखो जगातले लोक मारले गेले. जवळ जवळ-जवळ 1.5 लाख भारतीयही मारले गेले आणि जगाची आणि भारताची अर्थव्यवस्था एवढी उद्ध्वस्त झाली, की जी गेल्या 50 वर्षामध्ये उद्ध्वस्त झाली नव्हती. तर हे 2020 हे जे वर्ष आहे, चीननी जगावरती आणि भारताविरुद्ध लादलेलं बायोलॉजिकल वर्ल्ड वॉर म्हणून ओळखलं जाईल. परंतु 2021 हे भारताचं वर्ष असेल, कारण भारताने निर्माण केलेलं व्हॅक्सिन, लस ही आता 2.5 कोटी भारतीयांनी तर पहिलेच घेतलेली आहे. एवढंच नव्हे, तर आपण 22 देशालाही पोहोचवली आहे आणि खास तर लहान-लहान देश त्यांना आपण ते देतो आहे. कारण असं, की या सगळ्या देशांना युनायटेड नेशन्समध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे आणि देश लोकसंख्या 8 लाख असो की 130 कोटी असो, त्यांना मतदानाचा अधिकार किती असतो? त्यांना फक्त एकच मत मिळतं. म्हणजे भारताला सुद्धा एक मत आहे आणि भूतानला सुद्धा एक मत आहे. मॉरिशसला सुद्धा एक मत आहे. मालदीवची लोकसंख्या 7 लाख पण नाहीये. म्हणजे मी जिथे राहतो हडपसर त्याची लोकसंख्या जास्त आहे. परंतु त्यांना सुद्धा एक मत आहे. तर म्हणून यांना आपल्या बाजूला आणणं हे गरजेचं आहे, जे आपण व्हॅक्सिन डिप्लोमसीमध्ये आपण करतो आहे. याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे, की आपल्याला अर्थातच आर्थिक भांडवल हे कमी पडतं आहे. म्हणून क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशनचे जे देश आहे, अमेरिका आहे, जपान आहे, यांना आपण रिक्वेस्ट केली आहे, की तुम्ही सुद्धा काही पैसे इन्व्हेस्ट करा. भारत सगळ्या जगाला व्हॅक्सिन पुरवू शकतो, परंतु त्याकरता कॅपिटलची गरज आहे आणि मला आशा आहे, की येणाऱ्या दिवसामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया सुद्धा आपल्या व्हॅक्सिनमध्ये पैसे गुंतवतील, ज्यामुळे आपल्याला सगळ्या जगाला ही लढाई जिंकण्याकरता मदत करावी लागेल. ओके. सुनीता केनी म्हणतायत युनायटेड नेशन्समध्ये गेलेले प्रश्न किती वर्षात सोडवले जाण्याची अपेक्षा करता येईल? सुनीताजी, असं असतं, किती वर्षात करता येतील? जर चीन असेल, तर तो प्रश्न ते 2 दिवसात करतात. तुम्ही किती ताकदवान आहात, तुम्ही किती देशांना तुमच्या बाजूने आणू शकता, त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आपल्याला सगळ्या देशांची मदत करून पाकिस्तान आणि चीनच्या विरुद्ध ही लढाई लढायची आहे. आपल्याला सुद्धा चीनचं अनुकरण करून प्रश्न लवकर सोडवता येतील याच्यामध्ये काही डाऊट नाही. खास तर आज तुम्हाला थोडक्यात सांगतो, युनायटेड नेशन्सच्या 50 किंवा 60 संस्था आहेत. नंबर 1 WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ते चीनच्या ताटाखालती मांजर बनलं आहे. नंबर 2 युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिल, ते फक्त चीनच्या बाजूनी बोलतं, कारण चीन त्यांना पैसे देतं. चीननी पैशाने या सगळ्या संस्थांना विकत घेतलं आहे. म्हणून आता आपल्याला स्लोली आणि स्टेडीली पैशाचा वापर करून, चांगल्या गोष्टींचा वापर करून सगळ्या देशांची मदत घेऊन, खास तर आफ्रो एशियन देश त्यांची मदत घेऊन आपल्याला युनायटेड नेशन्समध्ये चीनहून जास्त ताकदवान बनायचं आहे आणि आपण हे येणाऱ्या काळामध्ये बनवू शकू. आपल्याला चीनला शेवटी आपला उद्देश असायला पाहिजे, की जसं पर्मनंट सीट आहे युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चीनला, तशी आपल्याला पण मिळायला पाहिजे. दुर्दैव असं, की 1948 साली युनायटेड नेशन्समध्ये चीनला पर्मनंट मेंबर बनवून त्यांना व्हेटो पॉवर द्यायची हा प्रस्ताव भारताने मांडला होता. परंतु चीननी कधीही भारताला युनायटेड नेशन्समध्ये येऊ द्यायला मदत केली नाही आणि करणार पण नाही, कारण ते भारताचे नंबर 1 शत्रू आहेत. परंतु आपल्याला आपली ताकद वापरून, आपल्या मित्रांचा वापर करून युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जायचं आहे, ज्यामुळे आपल्याला चीनला जशास तसे उत्तर द्यायला, खास डिप्लोमॅटिक वॉरफेअरमध्ये लढण्याकरता मदत मिळेल. पुढचा प्रश्न पार्थ पटनी यांचा आहे. आज तिबेटचं नॅशनल अपरायझिंग डे आहे. आपण तिबेटला सपोर्ट करण्यासाठी काय करू शकतो? पार्थजी विचारत आहेत, की तिबेटला आपण सपोर्ट कसा करायचा? तिबेटला आपण भारत देश म्हणून बऱ्यापैकी सपोर्ट करतो आहे. आपल्याला कल्पना असावी, की तिबेटचं एक गव्हर्नमेंट इन एक्साईल आहे. म्हणजे तिबेटनी भारतामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये एक जागा आहे, ज्याचं नाव आहे धर्मशाळा. एक हे एक शहर आहे. तिथे तिबेटन गव्हर्नमेंट इन एक्साईल काम करतं. आज जवळ-जवळ 2 लाख तिबेटन्स हे भारतामध्ये आहेत.
आणि त्यांनी आपलं गव्हर्नमेंट फॉर्म केलं. जवळ-जवळ 2-3 लाख तिबेटन्स हे बाहेर आहेत आणि म्हणजे बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर आहेत, युरोप, अमेरिका वगैरे आणि एक 50 लाख तिबेटन्स हे तिबेट मेनलँड म्हणजे चीनच्या आत सध्या आहेत. तर या सगळ्यांचं त्यांनी गव्हर्नमेंट फॉर्म केलाय. दलाई लामा सुद्धा तिथेच आहेत धर्मशाळेला. तर आपण यांना ज्यांचे जे मुद्दे आहेत, की जे युनायटेड नेशन्समध्ये ते मांडायला पाहिजे, UNHRCमध्ये, की ज्याच्यामुळे त्यांचे जे ह्युमन राइट्स व्हायोलेशन होत आहे, त्यांच्या कल्चरवरती अग्रेशन होत आहे, त्यांचं हान चायनीज तिथे येऊन सेटल झालेले आहे. तिथे चीन आपले अणुबॉम्ब तिथे ठेवतं आहे. चीनचं जे न्यूक्लिअर वेस्ट आहे, ज्याला न्यूक्लिअर कचरा म्हटलं जातं, ते तिथे डंप करतात. जेवढ्या पोल्युटिंग इंडस्ट्री आहेत, त्या चीन तिबेटमध्ये तयार करतं. म्हणजे तिबेटमध्ये चीन विविध प्रकारे आक्रमण करत आहे. हे आपण पुन्हा-पुन्हा सगळीकडे मांडलं पाहिजे, सगळ्या वेगवेगळ्या लेव्हलला. परंतु सगळे देश चीनला घाबरतात. पण आपण न घाबरता ते मांडत राहायला पाहिजे. आणि दुसरं आपल्याकडे एक मोठं गाइडेड मिसाईल आहे, अतिशय पॉवरफुल न्यूक्लिअर मिसाईल, ते म्हणजे दलाई लामा. दलाई लामा जे आहेत, त्यांना सगळं जग ओळखतं. तर दलाई लामांचं आपण जर बजेट थोडंसं वाढवलं, त्यांना सगळ्या जगाची टूर करायला सांगितली, तर ते चीनला नामोहरम करू शकतील ऑन द वर्ल्ड स्टेज. तर ते आपण वाढवायला पाहिजे. मला खात्री आहे, की अशा गोष्टी सरकारला कळतात. परंतु दलाई लामा आणि तिबेटन लोकांचे जे मुद्दे आहेत, ते जगाच्या पातळीवरती पुन्हा-पुन्हा आपण मांडण्याची गरज आहे. स्पेशल फ्रंटियर फोर्स जे तिबेटनचा फोर्स ते नेमकं काय करतं, भारतीय सैन्यामध्ये ते काय काम करतं, याच्याशी मी पहिले पण बोललो होतो. ते मी आता रिपीट करत नाही, कारण तो थोडासा एक सिक्रेट मुद्दा आहे. मला वाटतं आता मी इथे थांबावं. मी जवळ-जवळ 30-33 मिनिटं बोललेलो आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाकरता धन्यवाद. थांबूया. लाईक करा, शेअर करा. मी इथेच थांबतो. जय हिंद.